नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा जो हा व्हिडिओ मित्रांनो हा थोडासा वेगळा आहे आणि सर्वांना विनंती करतो की जो सत्यता ऐकू शकतो किंवा ज्याला सत्यता किंवा पॉझिटिव्ह गोष्ट जो घेऊ शकतो त्यांनीच हा व्हिडिओ बघा. बाकी तुम्ही स्किप करू शकता. सर्वांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. नेमकं आपण काय चुकतोय, चूक आपली आहे की सरकारची चूक आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. की एवढी सोपी भरती प्रक्रिया असताना एवढी आयुष्याची गुंतागुंत काय यांनी करून टाकलेली आहे. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, जे कोणी मित्रमैत्रीण भाऊ बहीण या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं. मला माहिती आहे हा व्हिडिओ 90% लोकांना आवडणारच नाही, सर्वात जास्त डिसलाईक बहुतेक याच व्हिडिओला राहतील. तरी एक प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. तसंही तुम्ही बघितलं असं 2-3 दिवसापासून मी शिक्षक भरतीवर कोणताही अपडेट दिलेला नाही, कारण की कोणता अपडेट नाहीच आहे तर द्यायचा काय. आणि जे अपडेट आहेत ते सध्या तरी मला तरी वाटतं ते काय आपल्या कामाचे नाही आहेत. आणि नेमकी चूक आपली हीच होते, ज्या गोष्टी कामाच्या आहेत त्या गोष्टीकडे आपला फोकस नाही, आपण त्या गोष्टी विसरून जातो. म्हणजे सेकंड फेज सध्या असं झालेलं आहे की प्रत्येकाच्या डोक्यातून निघून गेलेलं आहे. 4-5 दिवसापासून सेकंड फेज जे आहे, तर हे सेकंड फेज कोणाच्या डोक्यातच नाही आहे सध्या. आता कंत्राटी भरती, अल्पसंख्याक भरती आजचा मेन पॉईंट, आणि 2 दिवसापासून शिक्षण सेवक पद रद्द करणे, याच गोष्टीमध्ये सगळा वेळ सर्वांचा गेलेला आहे. ज्या गोष्टीचा म्हणजे जे विद्यार्थी आतापर्यंत शिक्षक लागण्यासाठी मरमर करत होते, आज ते शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहे. आणि जे लागायचे बाकी आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की अरे शिक्षण सेवक सोडा, 3 वर्ष बाबा, 5 वर्ष आम्ही करतो, पण आम्हाला नोकरी द्या. काही असे प्रश्न आहे. याच्यामध्ये चूक कोणाची आहे? याच्यामध्ये चूक कोणाची आहे? जो शिक्षण सेवक पद रद्द करा अशासाठी आंदोलन करत आहे त्याची चुकी आहे, की जे नाही लागलेले आहेत ते म्हणतात बाबा आम्ही शिक्षण सेवक करायला तयार आहे, फक्त आम्हाला नोकरी द्या, ते चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या ठिकाणी बरोबर असतो मित्रांनो. आज जे लागलेले नव्हते आतापर्यंत, आज ते लागलेत. 1 महिन्यात, 2 महिन्यात, 15 दिवसात ते शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आज आंदोलनात सहभागी होत आहे. आणि जे माझे भाऊ बहीण आतापर्यंत लागले नाही ते मरमर करत आहे सेकंड राऊंडसाठी, याच्यासाठी, सेकंड फेजसाठी. भले ते लागल्यानंतर ते सुद्धा मग शिक्षण सेवक पद रद्द करायच्यासाठी मरमर करतील. म्हणजे आपली मानसिकता काय आहे, आपण काय म्हणजे आपल्यालाच विरोध होत आहे, आपण आपल्यालाच विरोध करत आहे, सरकार आपली मजा घेत आहे. सीधी साधी गोष्ट आहे मित्रांनो. 2 दिवसापासून मी या गोष्टीवर विचार करत आहे. असं वाटलं होतं 2 दिवसापासून या गोष्टीवर व्हिडिओ बनवावा. किती सोपी गोष्ट होती. जर शिक्षक भरती करायची आहे तर किती सोपी गोष्ट होती. चला, यांनी 10% जागा कपात ठेवल्या. एक सोपं गणित आहे हो, एकदम सोपं गणित आहे की 10% जागा चला यांनी भरल्या, कपात करून ठेवल्या. बिंदू नामावलीचा गोळ आहे, असं आहे तसं आहे, रोस्टर वगैरे, ठीक आहे. 10% जागा कपात करून ठेवल्या यांनी. त्याच्यानंतर यांनी 4 राऊंड लावले. पहिला हॉरिझॉन्टल राऊंड लागला, कन्व्हर्जन राऊंड लागला, विदाऊट इंटरव्ह्यू लागला आणि आता विथ इंटरव्ह्यू लागला. झालं 21,000ची भरती झाली. आपण असं समजू की 25,000ची भरती होणार होती. आपण असं समजू की 24-25 हजाराची भरती होणार. 30,000, 50,000, 55, 65 ते केसरकरांचं ते सोडून द्या प्रश्न. असं पकडून चला की 25,000ची भरती येणार होती. 21,000 जागा भरल्या. 4,000 समजा आपण असं करू की यांनी कपात करून जागा ठेवल्या. आता ते 10% 4,000 होत नाही, त्यात समजा 21 जागा होतात, पण आपण पकडून चालू की 25,000ची भरती होती आणि त्या जागा होत्या. आता प्रश्न असा आहे की 21,000 जागा भरल्या. पहिला हॉरिझॉन्टल राऊंड तुम्ही लावला, 10% कपात जागा ठेवलेल्या आम्हाला मान्य आहे. पहिला राऊंड लागल्यानंतर सरकारचं किंवा पवित्र पोर्टलचं काम काय होतं, जेवढे तुम्ही कॅन्डिडेट दिले, समजा पहिल्या राऊंडला आपण समजू 8, 9, 10,000 कॅन्डिडेट तुम्ही दिलेले आहेत, त्यांना दिलं आहे. त्यांना डायरेक्ट सिलेक्शनसाठी तुम्ही बोलवलेलं होतं, त्यांना डायरेक्ट तुम्ही जॉईनिंग लेटर दिले, बरोबर. त्यांची काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं वगैरे झालं, फक्त बस. त्यांचा काही इंटरव्ह्यू झाला नाही, काय नाही. पण तुमचं काम होतं पवित्र पोर्टलचं की पहिल्या राऊंडनंतर, हॉरिझॉन्टल राऊंडनंतर कन्व्हर्जन राऊंड लागायला इतका वेळ लागला. त्यामध्ये तुम्ही जर सर्वांना जॉईनिंग दिली होती आणि तुम्ही डेडलाईन द्यायला पाहिजे होती, जशी तुम्ही डेडलाईन विथ इंटरव्ह्यूसाठी दिली होती, पहिले 7 तारीख, नंतर 13 तारीख, तशी तुम्ही डेडलाईन द्यायला पाहिजे होती की फर्स्ट राऊंड लागला आहे, फर्स्ट राऊंडचे जे कॅन्डिडेट आहेत या कॅन्डिडेटना तुम्ही ह्या तारखेपर्यंत फायनल जॉईनिंग द्यायची. आणि ते झाल्यानंतर प्रत्येक आस्थापना, मग झेडपी असो काय असो, ते प्रत्येक मनपा, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था काय असतील, त्यांना सर्वांना आदेश द्यायला पाहिजे होता की तुम्ही पवित्र पोर्टलला फर्स्ट राऊंडमध्ये जो हॉरिझॉन्टल राऊंड लागला आहे, किती मुलं गैरहजर राहिले,
किती मुलं अपात्र झाले. ओके, तुमचं काम होतं किती मुलं उपलब्ध झाले नाही आहेत. की चला पहिले आम्ही एखादी शाळा होती, चला मुंबईतली एक शाळा आहे, त्या ठिकाणी 10 कॅन्डिडेट आम्ही पाठवलेले. त्या 10 कॅन्डिडेटपैकी किती जणांनी जॉईनिंग केलं आहे, किती जणांनी जॉईनिंग केलं नाही आहे, अपात्र त्याच्यातले किती झालेले आहेत आणि गैरहजर किती होते. समजा 10 पैकी एक अपात्र झाला, एक गैरहजर झाला. तो अपात्र कोणत्या कॅटेगरीचा आहे, तो गैरहजर कोणत्या कॅटेगरीचा आहे, तुम्ही पवित्र पोर्टलला अपलोड करून द्या. म्हणजे तुम्हाला एवढा टाईम भेटला होता. तर ह्या गोष्टीमुळं काय झालं असतं, पहिल्या राऊंडचे मुलं किती गैरहजर आहे, किती अपात्र आहेत, कितीने जॉईनिंग केलं, कितीने नाही केलं, या सर्व गोष्टी कळाल्या असतात. समजा 10,000 मुलं होते, 10,000 पैकी 1,000 मुलांनी जॉईन नाही केलं, म्हणजे 1,000 मुलामध्ये सर्वच आले, अपात्र आले, गैरहजर आले त्याच्यामध्ये, किंवा न जॉईनिंग करणारे आले. झालं 1,000 मुलं. ते मुलं तुम्ही त्याचा डेटा ठेवला असता की 1,000 मुलं पहिल्या राऊंडला आपले एवढे बाकी राहिलेले आहेत, एवढ्या जागा रिक्त राहिल्या. सेकंड राऊंड तुम्ही जेव्हा लावून कन्व्हर्जन राऊंड तुम्ही लावला समजा 4,000 जागेचा, 3-4 हजार जागेचा, एक सपोज आपण एक्झाम्पल घेते. पहिला समजा 10,000चा लावला, दुसरा तुम्ही 3-4 हजार जागेचा लावला, कन्व्हर्जन राऊंड लावला. कन्व्हर्जन राऊंडमध्ये लावला त्याच्यानंतर तुम्ही तिथं मेन्शन करायला पाहिजे होतं की फर्स्ट राऊंड जेव्हा लागला तेव्हा एवढे मुलं गैरहजर किंवा अपात्र हे झालेले आहेत. आता सेकंड राऊंडला आम्ही एवढे मुलं देते. सेकंड राऊंड जेव्हा लागला कन्व्हर्जनचा, तर कन्व्हर्जनच्या राऊंडला सेम कंडिशन ठेवायला पाहिजे होती की चला एवढे मुलं घेतलेत, एवढे गैरहजर आहे, एवढे अपात्र आहेत, एवढे आलेले नाही आहेत, किंवा जे काही गोष्टी असतील त्या. मग पहिल्या राऊंडचा कन्व्हर्जन राऊंडपर्यंत, मग कन्व्हर्जन राऊंडचे तुम्हाला असंच कळालं असतं कॅटेगरी वाईज की ठीक आहे बाबा एवढे मुलं असे राहिलेत, चला 500 मुलं राहिलेत, 400 मुलं राहिलेत. पहिले 1,000 हे 400, 1,400 जागा रिक्त झालेल्या आहेत. नंतर तुम्ही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लावला आहे, तो पकडून चला 4,000चा लावलेला आहे. त्यामध्ये परत सेम कंडिशन, अपात्र गैरहजर किती राहिलेले आहेत, ज्यांनी जॉईनिंग नाही केलं असे किती विद्यार्थी आहेत. परत त्याच्यामध्ये 500-1,000 मुलं राहिले, चला 2-2.5 हजार मुलांचे जे आहेत ते गैरहजर राहिले. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा राऊंड तो म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड. यामध्ये तुम्ही डेडलाईन दिली होती, त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की सर्व आस्थापनाला आपापले कोणकोणते विद्यार्थी घेतलेत, कोणकोणते नाही घेतलेले, त्यांची लिस्ट टाकायची होती. कोणतीही लिस्ट नाही मित्रांनो, तुम्ही फक्त बघा एक अमरावती म्हणजे विदर्भातलं ते अमरावती संस्था जी आहे आपली याची शिवाजी संस्था, त्या शिवाजी संस्थेची एक फक्त लिस्ट आलेली. त्यामध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेटचं नाव, त्याची कॅटेगरी आणि कोणत्या वर्गासाठी घेतला आहे, फक्त बस एवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. कुठे गेली तुमची SOP? अरे किती नाटकं केले, SOP. मी तेव्हाही SOPचा लॉंग फॉर्म सांगितला होता की सब कुछ फॉर पैसा, सर्व काही पैसा होता फक्त. आणि काही विद्यार्थ्यांनी काही यूट्यूब चॅनलवाल्यांनी लाईव्ह रेकॉर्डिंग ऐकवलं. मॅडम आम्ही इंटरव्ह्यूला गेलो, सर आम्ही इंटरव्ह्यूला गेलो, आम्हाला पैशाची विचारणा झालेली नाही, मॅडम SOPमुळे खूप फायदा झाला, मॅडम तुमच्या याच्यामुळे खूप फायदा झाला, सर तुमच्या याच्यामुळे खूप फायदा झाला. मला हसायला येत होतं तेव्हा. अरे जो इंटरव्ह्यूला गेला आहे त्याला कोणालाच त्यांनी पैसे विचारलेले नाही आहेत. जो इंटरव्ह्यूला गेला त्याला कोणालाच पैसे विचारलेले नाही आहेत. ज्यांनी पैसे भरले, जे लागले, त्यांनी वेगळी सेटिंग लावून गेले होते. ते माझ्या गावातल्या 2 विद्यार्थ्यांनी पैसे भरलेले आहेत, ते काही इंटरव्ह्यूसाठी डायरेक्ट गेले आणि तिथं पैशाचा विषय नाही झाला. ज्यावेळेस त्यांना आस्थापना आल्या, ज्यावेळेस त्यांना शाळेचे नाव आले, प्रत्येक शाळेला 10 शाळेचे नाव आले, त्या प्रत्येक शाळेला जाऊन त्यांनी वैयक्तिक भेटी दिल्या 2-3 दिवसामध्ये स्पेशल गाडी करून. आणि तिथं त्यांनी एक आपलं बजेट काढलं आहे की आपलं बजेट कुठं बसतं, आणि त्या बजेटच्या ठिकाणी त्यांनी पैसा भरला. आणि इंटरव्ह्यूवाले खुश झाले, मॅडम काय खरंच SOPचा किती फायदा झाला, SOPचा किती फायदा झाला, SOPचा किती फायदा झाला, SOPमुळं असं झालं सर, SOPमुळं तसं झालं सर, तुम्ही असं केलं, मॅडम तुम्ही तसं केलं. मला हसायला येत होतं अक्षरशः. मी म्हणजे तुम्हाला जॉब नाही मिळाली म्हणून हसत नाही मित्रांनो, त्या लोकांची क्यू येत होती की आशामुळं किती म्हणजे माणसाच्या मनामध्ये किती आशा निर्माण होते की सर असं होतं तसं होतं. कोणताच विद्यार्थी जो लागला तो पण म्हणणार आहे मी पैसे भरले नाही म्हणून. मी लिहून देतो तुम्हाला हे बॉन्ड पेपरला. कोणताही जो विद्यार्थी लागलेला आहे त्याला भेटा तुम्ही, सर तुम्ही किती पैसे भरले. अरे नाही माझं फुकट झालं, ती संस्था ओरिजिनल होती. कोणताच चोर सांगणार नाही मी चोरी केलेली म्हणून. आणि एकही चोर बिना पैशाचा लागलेला नाही. हे SOP हे फक्त नाटकं होते. आमचा एक अधिकारी तिथं राहणार आहे, इंटरव्ह्यू घेणार आहे. लिस्ट टाका ना, लिस्ट तुम्ही 13 सप्टेंबरला तुम्ही डेडलाईन दिली होती, आज 27-28 तारीख आहे, 27 तारीख झालेली समजा, 15 दिवस होऊन गेले. तुम्ही का नाही एखाद्या शाळेची लिस्ट टाकली? का तुम्ही दिलं नाही, याला इंटरव्ह्यूला एवढे मार्क पडले, याला वायवाला एवढे मार्क पडले, याच्या डेमोला एवढे मार्क पडले? हां, आमच्या शिक्षणाधिकाऱ्यानं का प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जो होता त्याला एवढे मार्क्स दिले? द्या ना प्रूफ तुमचे. आपण ही गोष्ट विसरलो, आपण मेन पॉईंट विसरून जातो ना. आपण ही गोष्टच विसरलो आहे की यादी लागणार होती. कुठे यादी विथ इंटरव्ह्यूची? विथ इंटरव्ह्यूला झाल्यानंतर एवढे जण यांनी 4,800 कॅन्डिडेट दिले होते. 4,800 पैकी किती कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन झालं, किती अपात्र झाले? अपात्र तर कोणी होणारच नाही आहे. किती गैरहजर होते? कोणी गैरहजर राहणारच नाही आहे.
तुम्ही द्या ना ती डिटेल, तुम्ही टाका ना, अपलोड करा पूर्ण संस्थेचे 4800 कॅन्डिडेटची लिस्ट लावून द्या की एवढे एवढे मुलं विथ इंटरव्ह्यूमध्ये लागलेले आहेत म्हणून. नाही टाकणार तुम्ही. कुठे त्यांचे इंटरव्ह्यूचे मार्क, कुठे त्यांचे डेमोचे मार्क्स, कसं झालं त्यांची निवड? आपण टाकलं, एखाद्याने टाकलं याच्यामध्ये काही की कोणाची निवड झाली, मी ज्या आस्थापनेला मला आल्या होत्या की त्या आस्थापनेवर कोणाची विचारपूस तरी केली का तुम्ही? मग चूक कोणाची आहे? चूक तो आपण आहे. आपण म्हणजे किती डिवाईड झालेला आहे आपण बघा. माझा सर्वात जास्त जीव जर कोणासाठी तुटत असेल तर रयत शिक्षणचे जेवढे काही माझे विद्यार्थी मित्र जे लागलेले आहेत त्यांची जी काही संख्या आहे, आता यांचं समायोजन करावं लागणार आहे यांना. त्यांनी आता ते लेटर दिले बघा, तुम्ही पवित्र पोर्टलचं रयत शिक्षणचं बघू शकता तुम्ही. यांनी काय सांगितलं याच्या, आता याच्याबद्दल पण माझ्या मनामध्ये काही निगेटिव्ह गोष्ट नाही, पण सत्यता सांगतोय. इथे यांनी दिलेलं आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर आस्थापना आचारसंहितापूर्वी बदलून नियुक्ती मिळण्याबाबत. आता यांना रयत शिक्षण संस्थेच्या या ज्या आस्थापना आहेत त्या बदलून द्यायच्या आहेत मित्रांनो. एवढं सोपी आहे काही गोष्ट. यांनी सांगितलं की आचारसंहितापूर्वी बदलायचं आहे. आज आचारसंहिता तुम्ही लिहून घ्या, 10 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान लिहून घ्या. या दरम्यान लागणार 10 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान. हे 15 दिवसामध्ये खरंच एवढ्या प्रोसेस करणार आहे का? आणि खरंच जर 15 दिवसामध्ये जर यांची मेंटॅलिटी होती तर रयत शिक्षण संस्थेवाले 6 महिन्यापासून असे आंदोलनं या गोष्टी करत आहे, अन्नत्याग करत आहे, उपोषण करत आहे. हे झोपले होते का तेव्हा? म्हणजे इलेक्शन आलं म्हणून काहीतरी लॉलीपॉप द्यायचा आणि काहीतरी फक्त सहानुभूती मिळवण्याचा एक केविळवाना प्रयत्न आहे फक्त मित्रांनो. आणि मी रिॲलिटी बोलणार आहे. तुम्ही मला शिव्या द्या, माझं तुमच्याबद्दल म्हणजे निगेटिव्ह काहीच विचार नाही. विद्यार्थ्याबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम असतं, पण प्रत्येक यूट्यूबवाला जर तुम्हाला फक्त आमिष दाखवून किंवा फक्त 4 गोष्टी प्रेमाच्या बोलून किंवा कुठंतरी तुम्हाला आनंद भेटावा म्हणून जर बोलत असेल तर त्यापैकी तर मला त्याचा पार्टसुद्धा व्हायचं नाही, मला त्या गोष्टीचा भागसुद्धा व्हायचा नाही. अपडेट असेल तर मी देतो, नाही तर मी देतसुद्धा नाही, मी व्हिडिओसुद्धा बनवत नाही. लाईव्ह याचं आणि फक्त मग 2 दिवसातून 2-2, 3-3 व्हिडिओ अपलोड करायचे आणि 9-10 हजार त्याला व्ह्यूज घ्यायचे $4-5 आणि तुमच्या भावनेसोबत खेळायचे, तर माफ करा, माझ्याकडून त्या गोष्टी होणार नाही. जेवढं माझ्याकडून चांगलं सांगण्याचा प्रयत्न होतो मी तेवढं चांगलं सांगेल आणि जिथं खरं बोलायचं मी तिथं खरंच बोलेल. आपण डिवाईड झालेलो आहे. अर्धे शिक्षण सेवक पद रद्द करायला गेलेले आहेत. शिक्षक रयत शिक्षण संस्थेवाले जे माझे भाऊ बहीण आहेत ते त्यांच्या लढ्यासाठी लढत आहेत. काही कंत्राटीच्या विरुद्ध लढत आहेत. त्याच्यानंतर काही अल्पसंख्याकांसाठी, आता अल्पसंख्याकांसाठी तिथं लागायचं ते अल्पसंख्याकांचे नियम वेगवेगळे असतात मित्रांनो. आता तिथं म्हणतील की त्यांना टेट का कंपल्सरी नाही केलेली आहे. त्यांचे नियम बघा, अल्पसंख्याक असती, भाषिक शाळा असती, ते आपल्या भाषेचं सांस्कृतिक जपण्यासाठी ती शाळा संस्था त्यांनी स्वतः तयार केलेली असते. तिथं सरकारचं कोणताही मदत त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्या स्वायत्त असतात. आणि त्या संस्था कॅन्डिडेट कोणते घ्यायचे, काय घ्यायचं पूर्ण त्यांना स्वायत्ता दिलेली असते. त्यामुळे ते त्यांच्या परीने तिथे निवड करणार मित्रांनो. तिथे कोण लागणार, काय लागणार त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ बनवू. खरं सांगायचं म्हणजे मला पण तिथं आता कोणते शिक्षक घेणार आहेत, फक्त भाषिकच त्यांचे घेणार का कोण घेणार, किंवा 12वीवाले घेणार का TET-वाले घेणार का DED-वाले घेणार का BED-वाले घेणार, अजून ते प्रत्येक संस्था ती स्वायत्त असते. तिथं कोणाला घ्यायचं त्यांचा तो नियम आहे. त्यामुळे तिथं कोणती नियमावली असेल हे मला अजूनही माहिती नाही आणि मी अजून त्याच्यावर बघितलंसुद्धा नाही. तर आपण इथं चुकतो मित्रांनो. आपण डिवाईड होत आहे. मला म्हणायचं नाही, तुम्ही रयत शिक्षण संस्थेवाल्यांचं त्यांना तुम्ही समायोजन करून द्या. इतक्या दिवसच तुम्ही करायला पाहिजे होतं. आज तुम्ही म्हणता की त्यांना आचारसंहितेपूर्वी करून द्यायचे. तुम्हाला माहिती आहे 15 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. नंतर तुम्ही काय कारण देणार आहे की आचारसंहितेमुळे झालं नाही. एवढी सोपी प्रोसेस आहे काही आता यांना समायोजन करून देणं. ज्या ठिकाणी एक्सेस शिक्षक झाले, ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक होतो त्यांचं समायोजन करायला यांच्या नाकीनं येतं. आणि आता म्हणजे ही चूक कोणाची? रयतची चूक आहे की पोर्टलची चूक होती की तुम्ही रयतनं जागा दिल्या असेल त्यामुळे पवित्र पोर्टलने कॅन्डिडेट दिले. मग ही चूक कोणाची आहे? मग यामध्ये एवढा उशीर का लागला निर्णय द्यायला? तर चूक होती तर त्यांना तुम्ही सजा त्यांना द्या. तुम्ही विद्यार्थ्यांना का सजा देत आहे? तर सोपी गोष्ट असते मित्रांनो. मी पहिल्यापासून म्हणतो, माझं पहिल्यापासून एकच वाक्य असतं की मानसिकता लागते. जर यांनी पहिल्या राऊंडपासून रिक्त अपात्र जागा जर सांगत गेले असते, आज आपल्याला कळालं असतं की सेकंड फेजला एवढ्या जागा अपात्र, रिक्त, गैरहजर लोक आहेत. आणि त्या जागा समजा 1000-2000 असत्या आणि आमच्या ज्या रिक्त तुम्ही ठेवलेल्या होत्या, कपात करून ठेवलेल्या होत्या 10%, त्या 1000-2000 काय असते आमच्या त्या 4-5 हजाराची सेकंड फेज झाली असती, आनंद झाला असता मित्रांनो. तुमच्या मनाला विचारून बघा, खरंच आचारसंहितेपूर्वी सेकंड फेज लावणार आहे का? तुमच्या मनाला हा प्रश्न विचारा. ते सांगणार, तो निवेदन घेणार सेकंड फेजबद्दल, या तुम्हाला सांगणार आम्ही पॉझिटिव्ह आहे, आचारसंहितेपूर्वी आम्ही करणारच आहे, तुम्ही करणारच आहे, हे करणारच आहे, ते करणारच आहे, असं आहे तसं आहे. शिक्षण सेवक पद रद्द करण्यासाठी आश्वासन दिलं मित्रांनो. किती हास्यास्पद गोष्ट आहे बघा. शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी यांनी आश्वासन दिलेलं आहे. अरे ज्या लोकांनी
ज्या लोकांनी कंत्राटीचा जो मित्रांनो कंत्राटीचा GR होता 2022ला यांनी मंत्रालयामध्ये ठरवलं होतं आणि विधानसभेमध्ये सांगितलं होतं की हा GR आम्ही कॅन्सल करत आहे कंत्राटी भरतीचा 2022मध्ये आणि 2024मध्ये कंत्राटी भरती सुरू आहे, सर्रास सुरू आहे कंत्राटी भरती प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये. यांचा जर 2 वर्षामध्ये यांनी जर स्वतःचा निर्णय पालटवला, आता फक्त काहीतरी नाराज पब्लिक होऊ नये म्हणून जर तुम्ही म्हणताय की हो ठीक आहे आम्ही शिक्षण सेवक सुद्धा रद्द करू. शिक्षण सेवक रद्द करायचं असतं तर तुम्ही नवीन भरती झाली तेव्हा सांगायचं असतं की आजपासून शिक्षक सेवक रद्द. तुम्ही मानधन वाढवलं याचा अर्थ तेव्हाच कळतं की तुम्ही शिक्षण सेवक पद रद्द करणार नाही आहे. मानधनच त्यासाठी तुम्ही वाढवलेलं आहे 6,000चं 8,000चं 10,000चं तुम्ही दुप्पट तिप्पट केलं आहे काय करायचं ते. तर सीधी साधी गोष्ट आहे मित्रांनो, आपण फक्त या गलतफहमी राहतो गलतफहमीमध्ये आणि ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुम्ही मला किती शिव्या द्यायच्या द्या, त्यासाठी मी शिव्या ऐकण्यासाठी इथं तयार आहे. पण हे खरं आहे मित्रांनो, आपण याच्यामध्ये गुरफटत जातो. आपण आपलं डिव्हिजन होऊन जातं प्रत्येक. कोणी सेकंड फेजसाठी आंदोलन करत आहे, ओके, कोणी सेकंड फेजसाठी आंदोलन करत आहे, कोणी रयतसाठी आंदोलन करत आहे, कोणी कंत्राटी विरुद्ध आंदोलन करत आहे, कोणी समजा अल्पसंख्याकांसाठी होतं त्यांचं आंदोलन वेगळं असेल, कोणी त्याच्यानंतर आता शिक्षक तर कर्मचारी भरती व्हावे त्यासाठी आंदोलन करत आहे, शिक्षण सेवक पद रद्द होण्या करण्यासाठी आंदोलन होते. प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन होतं मित्रांनो. प्रत्येक आपापल्या परीने बघत आहे. त्यामुळे तुम्ही पण आपलं बघा. ज्यांची TET पास नाही ते TET पास करण्याचा प्रयत्न करा. 60%च्या वर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे समोर नुकसान होणार नाही. 90+ मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर टेटमध्ये चांगला स्कोअर करण्याचा प्रयत्न करा. हे सेकंड राऊंड सेकंड फेज हे तुमच्या आयुष्यात परत आलंच नाही पाहिजे कधी. फर्स्ट राऊंडमध्येच लागायचं नंतर मग लागायचा असा प्रश्नच ठेवायचा नाही मित्रांनो. बघा खूप दुःख वाटतंय कारण की आपण रियालिटी बोलायला गेलं की लोकांना थोडीशा मिरच्या लागतात. पण 2017च्या भरतीचं आज कोणीच विषय करत नाही. आज या कॅन्डिडेटचं किती मोठं दुःख आहे. 3,000 कॅन्डिडेट जवळपास आज आहेत 2017चे. आज तीच कंडिशन 2022च्या भरतीची व्हायला आलेली आहे. आणि याच्यात काय गैर आहे, मी जे बोलत याच्यात काय चुकीचं आहे सांगा. 2017च्या 7 वर्ष झाले, आज हे कुठं पोहोचले असते 7 वर्षामध्ये. आज 2022चे 2 वर्ष निघून गेलेत आणि अजून 5 वर्ष झालं. तुम्हाला काय वाटतं घालणार नाही ते 2029च्या इलेक्शनपर्यंत? 2017चा कोणी विचार करत आहे का? आपण आपलाच विचार करून नाही राहिलो. मग चुकी आपली एका सरकारची आहे. 2017ची भरती प्रक्रिया का नाही झाली, का नाही केली यांनी 5 वर्षात? 2022च्या अगोदर त्यांचा अधिकार नव्हता का लागण्याचा? 2024ची भरती आल्यानंतर 2022च्यांना वाईट वाटणार नाही का की आपला अधिकार कुठंतरी हिरावला गेला? या गोष्टी विचार करण्यासारख्या मित्रांनो. ज्या गोष्टी ज्याच्यावर बिततात ना त्याला त्या गोष्टीचं माहिती असतं. जो लागला मग तो आता ह्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्या. जो विद्यार्थी आतापर्यंत लागला नव्हता महिन्यापूर्वी, आज तो शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी रस्त्यावर आहे. हक्क मागणं मी म्हणत नाही तुम्ही हक्क मागू नका असं म्हणत नाही, पण आजच्या कंडिशनला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तू लागलाय ना बाबा. आजच्या सगळ्यात गोष्ट जर महत्त्वाची असेल तर ती गोष्ट आहे, पहिली गोष्ट रयत शिक्षणच्या जे काही विद्यार्थी त्यांचं समायोजन करणं आणि दुसरी गोष्ट दुसरा टप्पा. याच्यापेक्षा महत्त्वाचं सध्या शिक्षक भरतीमध्ये काहीच नाही आहे. पण आपण कुठंतरी मग पाठपुरावा करतो, हे करतो ते करतो वेगवेगळ्या गोष्टीसाठी आणि सरकार पण आपली मजा घेतं. अरे चला यांच्यामध्येच सुसूत्रता नाही आहे, हेच डिवाईड झालेले आहे जिकडे तिकडे, मग आपण तरी काय इंटरेस्ट घ्यायचा आहे. तर हा एकदम रागाच्या भरामध्ये व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, की म्हणजे बनवायचा तर 2 दिवसापासून होता. अपडेट तर द्यासाठी माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अपडेटेड असता, पण काय अपडेट द्यावं तुम्हाला, काय तुमच्या भावनेशी खेळावं फक्त काही व्ह्यूजसाठी, ते माझ्याकडून होणार नाही आहे. हा व्हिडिओ 100 जणांनी जरी बघितला, त्यांच्यातल्या 10 जणांनी जरी त्यांना पटला, तरी माझ्या व्हिडिओ बनवण्याचं मी असं समजेल सार्थक होईल म्हणून. आणि सांगतो परत एकदा सर्वांना, अभ्यास सुरू ठेवा. कोणत्याही भानगडीमध्ये कोणत्याही अफवेमध्ये राहू नका. 4 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या सुखासाठी कोणी जर तुम्हाला काहीतरी आशा दाखवत असेल त्यापासून दूर राहा आणि आपलं काम सुरू ठेवा. परत एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भरपूर जणांना मिरच्या लागल्या असतील, कोणाला चांगला वाटला असेल, तर हा उद्देश चांगला वाटण्यासाठी किंवा कोणाला मिरच्या लागण्यासाठी नव्हता. हे कुठंतरी कोणीतरी एक सत्य बोलावं त्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवला गेलेला होता. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे स्पर्धा परीक्षा यशोमार्ग, तर याला जे कोणी नवीन माझे भाऊ बहीण मित्रमैत्रिणी असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की असेच एकदम हटके आणि लोकांपेक्षा वेगळे व्हिडिओ आपण या यूट्यूबला टाकत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा.